श्रीरामपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर बनला आहे। बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास थेट श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच 2 अल्पवयीन युवकांवर धारदार शस्त्राने भीषण हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे। पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यावरच घडलेल्या या गुंडगिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोस्को कायद्याअंतर्गत दाखल गुन्हा मागे घ्यावा यासाठी आरोपीच्या कुटुंबियांनी फिर्यादीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला। त्यावरून पोलीस ठाण्याच्या दारातच वाद पेटला आणि आरोपींनी आयुष ढवळे व वेदांत सूर्यवंशी या 2 अल्पवयीन मुलांवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सदर घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी तातडीने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली। त्यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या परस्पर विरोधी तक्रारींवरून तब्बल 13 जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्वरित चक्रे हलवत 7 संशयितांना ताब्यात घेतले असून यामध्ये 3 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेतील इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून शहरात कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे। श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये काल रात्री मारामारीचा जो प्रकार झाला या प्रकाराच्या अनुषंगाने परस्पर विरोधी 2 गुन्हे दाखल आहेत। यापैकी पहिल्या गुन्ह्यामध्ये एकूण 9 आरोपी आहेत। त्या 9 आरोपितांपैकी 3 अडल्ट आरोपी यांना आम्ही अटक केलेली आहे। 2 मायनर मुलांना आम्ही ताब्यात घेऊन बाल सुधारगृहात रवानगी केलेली आहे। दुसऱ्या गुन्ह्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत। त्यामध्ये आम्ही 1 अडल्ट आरोपीला अटक केलेली आहे। 1 मायनर आरोपी आहे विधी संघर्ष बालक, त्याला आम्ही ताब्यात घेऊन बाल सुधारगृहात रवानगी केलेली आहे। परस्पर विरोधी या गुन्ह्यामध्ये विविध कलमांचा समावेश आहे। गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि या गुन्ह्यातील दोन्ही गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। मी नागरिकांना विनंती करतो कुणी कायदा हातामध्ये घेऊ नये आणि कायदा हातात घेणाऱ्या नागरिकांवर आणि आरोपितांवर पोलीस प्रशासन कडक कारवाई करेल। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।